नाहीत, पण माझी मुलगी 100% आपल्या आशीर्वादानं महानगरपालिकेमध्ये जाणार आहे. आणि जे नवीन आहे, जे की आता माझी मुलगी म्हणते की मी लंडनच्या धर्तीवर लातूरला लंडन करण्याचा प्रयत्न करेन. हो नक्कीच. तर माझी मुलगी ज्यावेळेस निवडून येईल तर पहिला प्रश्न माझी मुलगी कबाल्यासाठी महानगरपालिकेमध्ये मांडणार म्हणजे मांडणार. तिनं जर नाही मांडली तर मी तिचा राजीनामा घेईल, मी एवढं सांगतो. वा, छान. 100%. आणि मी जे बोलतोय ते बोलतोय, हे सर्व लोकांना माहीत आहे, मी खोटं बोलत नाही. नमस्कार, मी तुळशीराम शेळके. महाराष्ट्र जीवनच्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी आहे सध्या ऐश्वर्या सुशीलकुमार चिकटे यांच्या घरी आलेलो आहे. त्यांची खास मुलाखत घ्यायची होती, परंतु त्या प्रेरणा घेत आहेत वडिलांची. सुशीलकुमार महादेवजी चिकटे हे त्यांचे वडील आणि हीच त्यांची प्रेरणा आहे. म्हणून वडिलांची मुलाखत घेणं मला क्रमप्राप्त ठरलं वाटलं, म्हणून मी आज त्यांची मुलाखत घेतोय. मुलाखत घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सुशीलकुमारजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मला सर्वप्रथम आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगावा. मी सुशीलकुमार महादेव चिकटे. मी राहणार सध्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे राहत आहे. आणि माझं स्वतःचं छोटासा म्हणजे खरेदी विक्रीचं व्यवसाय आहे. परत फायनान्सचा पण व्यवसाय आहे, प्लॉटिंग वगैरे चा पण व्यवसाय आहे. असं म्हणजे बरंच. दुसरं आणखीन एक सांगायचं गोष्ट राहून गेली की राजगृहाशी मी नाळ काबर बांधून आहे. माझी मिसेस, माझी पत्नी ही भारतीय बौद्ध महासभा, ज्याचे की भीमराव आंबेडकर साहेब हे कार्याध्यक्ष आहेत, आणि ती मातृसंस्था ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. तर त्या मातृसंस्थेची लातूर जिल्ह्याची भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाध्यक्ष आहे. आणि त्यामुळं मी NCPचा विचारसुद्धा करू शकत नाही, किंवा राजगृहाशी बाहेर येऊन मी राजकारण करू शकत नाही. म्हणजे राजकारणामध्ये जर यायचं असेल तर राजगृह मी सोडू शकत नाही. आणि राजगृह बिलकुल मी सोडलेलं नाही. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आशीर्वाद दिला आहे. त्यामुळं मी इलेक्शनमध्ये माझ्या मुलीला उमेदवारी रिपब्लिकन सेनेकडून मिळालेली आहे. आपली मुलगी ऐश्वर्या ही 20 ते 25 वर्ष वयाची ऐश्वर्या, छोटी आहे अजून. उच्च विद्याभूषित आहे. लंडनमध्ये तिचं शिक्षण झालं आहे. आज एवढी उच्च शिक्षित मुलगी असताना सुद्धा तिला राजकारणामध्ये वळवावं, राजकारणामध्ये सक्रिय करावं, यामागची काय भूमिका आहे नेमकं? तर त्यामागेलची भूमिका सांगायची जर म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात यावे. नक्कीच. आणि तीच प्रेरणा बाबासाहेबाची आठवली. आणि मुलींना सुद्धा म्हणजे त्याला म्हणजे दुजोरा दिला. आणि तिनं नक्कीच म्हणली की मला हे क्षेत्र नक्की आवडेल. आणि हे सांगायचं म्हणजे कसं, आम्ही आंबेडकर घराण्याशी राजघराण्याशी एकदम रिलेटेड आहेत. संपूर्ण म्हणजे आमचं पणाला लावून प्रयत्न करतो की राजघराशी एकनिष्ठ राहण्याचं. बरं, आज ऐश्वर्याला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऐश्वर्या थांबले, तिचं घड्याळ हे चिन्ह आहे. परंतु तुम्ही आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ असताना, आंबेडकरी चळवळीशी जुडलेले असताना सुद्धा राष्ट्रवादीकडनं जावं, हा विचार कसा काय मनामध्ये आला? नाही, सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे ही सांगू इच्छितो की माझ्या मुलीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. इंदू मिलचे प्रणेते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, सरसेनापती, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांनी आदेश दिला. आणि त्या आदेशाचं पालन केलं. त्यांनी सांगितलं की रिपब्लिकन सेनेची युती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत 2 जागा सोडल्या. आणि त्यामधून माझी मुलगी लढत आहे. म्हणजे जसं युत्या होतात तसं रिपब्लिकन सेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. काही लोक अपप्रचार करत आहेत की तुम्ही एवढं आंबेडकर घराण्याशी ही आहेत आणि आंबेडकर घराण्याला का सोडलं.
तर त्याचं उत्तर मी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांची सभा घेऊन संपूर्ण आंबेडकर जनतेला म्हणजे दाखवून दिले की मी रिपब्लिकन सेनेकडून थांबलेला आहे. काही लोक अपप्रचार करायलेत की राष्ट्रवादीकडून गेले, पण हे साफ चुकीचं आहे. रिपब्लिकन सेनेला त्यांनी स्वतंत्र म्हणजे त्यांचा गट स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या, आणि रिपब्लिकन सेनेनं राष्ट्रवादी सोबत युती केलेली आहे. आणि पुढील राष्ट्रवादी काँग्रेससोबत म्हणजे एकतर ते सत्तेतले आहेत, होय, आणि सत्तेत असल्यामुळं काही जर आपल्याला मोठे कामं करायचे असले तर सत्तेसोबत राहणं आवश्यक आहे. नक्कीच आणि सत्तेत राहिल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही. नक्कीच नक्कीच. तर सुशील कुमारजी चिकटे हे राजगृहाशी त्यांची नाळ अगदी जुडलेली आहे आणि आजही आहे. त्यांनी आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर असतील, आदरणीय आनंदराजजी आंबेडकर असतील यांच्याशी सविस्तर चर्चाही केलेली आहे. आजही मी राजगृहाशी जुडलेला आहे, आजही मी आंबेडकर परिवाराशी माझं नातं घट्ट आहे आणि ते मरेपर्यंत राहणार आहे असं आश्वासन यांनी इथं दिलेलं आहे. सुशील कुमारजी, मला एक सांगा, विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करताना दिसत आहेत. आत्ता ही रणधुमाळी महानगरपालिकेची खूप मोठ्या प्रमाणात या रणधुमाळीमध्ये वातावरण गरम होताना दिसतं आहे. एकंदरीत काँग्रेस म्हणतं आहे की नवं ते लातूरला हवं, भारतीय जनता पार्टी म्हणते की काय म्हणतंय लातूर. नेमकं भारतीय जनता पार्टीला लातूर काही सांगतंय का, किंवा नवीन काय जे आहे ते काँग्रेस इथं आणतंय का? मग आपला काही नारा आहे का तसा? काय सांगाल एकंदरीत यांच्या नारेबाजीवरती? नाही, आता भाजप झालं आणि काँग्रेस झालं हे म्हणजे भाषण करण्यामध्ये आश्वासन देण्यामध्ये हे एक नंबर आहेत, हे सर्वांना माहीत आहे. नक्कीच. इलेक्शनमध्ये किती प्रलोभन द्यायचं आणि कसं द्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं आपण. इलेक्शन संपलं की मग ते पुन्हा परत ज्यावेळेस इलेक्शन येईल त्याच वेळेस परत येतात, मध्ये काही करत नाहीत ना काय करत नाहीत. पण म्हणजे असं हातरुमाल ही करतात. एवढा वास येतंय, का वास येतंय ह्याचं मला कारण आजपर्यंत समजलं नाही. कारण एवढं इकडं लक्षच नाही, हे विकास का करत नाही पूर्व भागाचा, मला हीच समजत नाही. तर ही पण सांगतो की माझी मुलगी निवडून आल्यानंतर ही तर आता किती म्हणजे दवाखाने नाहीत, माझी मुलगी सगळ्या गोष्टी सांगायली की विकासाचं. आम्ही कुणावर आत्तापर्यंत माझ्या मुलीनं कधीच टीका केली नाही. मी काय करणार आहे हीच सांगत आहे तिनं. तिनं शाळेचं बोलत आहे, दवाखान्याचं बोलत आहे, महिलांच्या सक्षमीकरणाचं बोलत आहे. म्हणजे आम्हाला टीका करण्यात कुणावर वेळ घालायचा नाही, आम्ही काय करणार आहोत ती माझी मुलगी सांगायली. आणि माझी मुलगी 100% एक उच्च शिक्षित मुलगी आहे आणि तिनं 100% करणार, ह्याच्यामध्ये मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मतदार आज तिच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि राहणार आहे. तर एवढंच सांगतो की ह्या पूर्व भागाचा 7 नंबर जो प्रभाग आहे, तर माझी मुलगी ह्या 5 वर्षामध्ये त्या प्रभागाला लातूरमध्ये विकासाच्या बाबतीत 1 नंबर करून दाखवेल, हा मला ठाम विश्वास आहे माझ्या मुलीवर. आणि माझी मुलगी करून दाखवणार हे मी तुम्हाला स्पष्ट आज सांग. 100% आपल्या आशीर्वादानं महानगरपालिकेमध्ये जाणार आहे. आणि जे नवीन आहे, जे की आता माझी मुलगी म्हणते की मी लंडनच्या धर्तीवर लातूरला लंडन करण्याचा प्रयत्न करेन. हो नक्कीच. तर 100% तिनं उच्च शिक्षण घेतलेले आहे, तिला शिक्षण तिकडलं कसं आहे हे सगळं माहीत आहे. मी ज्यावेळेस तिला विचारलो तर त्यांनी म्हणले की आपण त्यांच्या 50 वर्ष पाठीमागं आहेत तिकडल्या तिकडली आणि आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये. आता 50 वर्ष पाठीमागे आहोत. 50 वर्षे पाठीमागं आहोत. तर म्हणजे एवढं म्हणजे आपण पाठीमागं आहे शिक्षणामध्ये. आज महानगरपालिकेची शाळा बघा, शाळेची अवस्था बघा काय आहे. हो, हे राजकीय उदासीनता याला कारणीभूत आहे. तर आम्ही त्याच्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली, कारण आपले जे प्रश्न आहेत हे सत्तेतले माणसं सोडू शकतात. हो बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं महानगरपालिकेचे डिजिटल जी माझी मुलगी म्हणते की डिजिटलायझेशन 100% तिनं करेल, ही मला विश्वास आहे. आणि आम्ही खोटं बोलत नाही. नक्कीच नक्कीच. ऐश्वर्या चिकटे ही उच्च विद्याभूषित तर आहेच, परंतु तिनं नुसतं लंडनला जाऊन शिक्षणच नाही घेतलं, तर तिथली शिक्षण प्रणाली कशी आहे, तिथला शिक्षणाचा मार्ग कसा आहे,
नेमक्या कोणत्या बाबी तिथं जास्त प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये घेतल्या जातात, ह्या संपूर्ण गोष्टीचा तिनं अभ्यास केलेला आहे. आणि तिचं एक स्वप्न आहे की आपण लंडनपेक्षा, जपानपेक्षा, ज्या ज्या काही पाश्चात्य देश आहेत त्या पाश्चात्य देशापेक्षा आपण 50 वर्ष पाठीमागे आहोत. आणि मला आज माझा वार्ड, माझा राज्य, माझा देश मला या पर्यटनातून पुढं न्यायचं आहे. मला एक वेगळी शिक्षण प्रणाली, खरं तर खूप चांगले विचार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी घेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत. हे वाघिणीचं दूध तळागाळातल्या लोकांपर्यंत सुशील कुमारजी अजून आलंच नाही, पोचलंच नाही. तर ते पोचवण्याचं काम ऐश्वर्या करणार आहे. सगळ्यात मोठा निर्णय आहे. खरं पाहिलं तर आताच आपण म्हणलात की नको त्या वल्गना करतात, नको ते आश्वासनं देतात, प्रलोभनं देतात, परंतु शक्य काही नसतं. यामध्ये एक म्हण आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडुरीचा पाय लागला, त्या तेलाचा वगळू येशीपर्यंत गेला आणि त्यामध्ये उंट वाहून गेला. अशी गत मला वाटतं या राष्ट्रीय पक्षाची, बाहेरच्या मोठ्या मोठ्या पक्षांची झालेली आहे. परंतु ऐश्वर्या चिकटे मात्र असं कुठलंही आश्वासन किंवा कुठलंही प्रलोभन ती देत नाहीये, कारण ते शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे. शेवटचा प्रश्न घेतो आता. मला सांगा, तमाम आपले जे हे मतदार बंधू भगिनी आहेत ते कोणत्या का जाती धर्माचे असणार, ह्या तमाम मतदार बंधू भगिनीला आपण या माध्यमातून काय आव्हान करू इच्छिता, काय त्यांना तुम्ही मागणी करू इच्छिता आता सध्या या माध्यमातून? मी मागणी एवढीच करेल तमाम मतदार बंधू आणि भगिनींना, 15 तारखेला मतदान आहे आणि उद्या 13 तारखेला प्रचार संपत आहे. इथले धनधांडगे लोक आजपर्यंत काय करतात हे मला सांगण्याची गरज नाही. त्यांच्या कसल्याच तुम्ही आमिषाला बळी पडू नका. आणि एक उच्च शिक्षित मुलगी आपल्या समोर थांबलेली आहे, तिच्यासोबत दुसरे आणखीन 2 उमेदवार आहेत. त्या सर्वांना तिघालाही घडीचं बटन आहे, घडीचं चिन्ह आहे, त्या चिन्हावर बटन देऊन एकदम म्हणजे असं झालं पाहिजे की महाराष्ट्रात न्यूज गेली पाहिजे की सगळ्यात जास्त मतांनी ऐश्वर्या चिकटे आणि तिच्यासोबत हे 2 उमेदवार निवडून आले पाहिजेत. आणि सर्वांना हीच विनंती करतो की सर्वांनी मतदान करा, कारण बाबासाहेबांनी खूप कष्ट करून आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे. तर सकाळी लवकर उठा, आंघोळ करून फ्रेश होऊन मतदान करून या आणि जे मतदान केले नाहीत त्यांनासुद्धा तुम्ही मतदान करून घ्या. आणि आमच्या ह्या तिन्ही रिपब्लिकन सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या, एवढेच मी आवाहन करतो. नक्कीच. तर रात्रीच आंबेडकर साहेबांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा हो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला. हे शस्त्र इतकं दांडगं शस्त्र आहे, कितीही कोट्याधीश असला तरी त्यालाही मी एकच मत दिले. कितीही गरीब असला तर त्याला एकच मत देण्याचा अधिकार दिला आहे. तो खासदार असेल, आमदार असेल, राजा असेल, मंत्री असेल, संत्री असेल, प्रत्येकाला मी एक माणूस एकच मत असा अधिकार दिला आहे. मी कुठलीही जातपात बघून, मी कुठलीही श्रीमंती बघून मतदानाचे 2 अधिकार किंवा 3 अधिकार दिलेले नाहीत. तेव्हा तुम्ही हा मतदानाचा अधिकार योग्य तो बजावा, कुठल्याही प्रलोभनाला, पैशाच्या महापुराला बळी पडू नका असंही म्हटलेलं आहे. शेवटला जाता खरं तर शेवटचा प्रश्न म्हणला होता तुम्हाला मी, विरोधक आता पैशाचा महापूर सोडतील, पैसे वाटतील, ताटली आणि बाटलीचं राजकारण करतील. तर अशा वेळी आपली काय भूमिका असणार आहे? आपण आपल्या तमाम या जनतेला काय आवाहन करू इच्छिता या माध्यमातून? मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करेल की आपला प्रभाग जो आहे हा पूर्व भाग आहे आणि इकडं स्लम एरिया असल्यामुळे त्यांना पैशाचं महत्त्व आहे ही मी जाणतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की एक दिवस असा येईल की तुमचे लोक, म्हणजे बाबासाहेबांना, म्हणजे गांधीजींना म्हणले होते की बाबासाहेब तुमच्या लोकांना आम्ही पैशाने खरेदी करू, पण मला 100% माहीत आहे की यावेळेस हे लोक पैसे, जर समजा विरोधकांनी पैसे वाटले तर ते पैसे घेऊन माझ्या मुलीला 100% मतदान करतील आणि त्यांना सांगतील की बाबांनो, बाबासाहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं होतं की ज्या दिवशी आम्हाला आमच्या मतदानाची किंमत समजेल तर त्या दिवशी आम्ही
अशाच माणसाला निवडून देऊ की जे आज उच्च शिक्षित मुलगी आहे आणि हे सिद्ध करून दाखवू की आम्ही पैसे जरी ही केले तर पण मतदान आम्ही ह्यांनाच देऊ. नक्कीच. तर रात्रीच विनोदजी खटकेंनी एक बोलता बोलून दाखवले की बाबा हो, पैसे जरी घेऊन आले तर त्यांना नाही म्हणू नका, त्यांचे पैसे घ्या, पण मतदान हे राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना करा, मतदान हे ऐश्वर्या दिदीलाच करा, असंही त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. एकंदरीत बघूया, येणाऱ्या 15 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. हे प्रभाग क्रमांक 7मधून राष्ट्रवादीचे 3ही उमेदवार थांबलेले आहेत. ऐश्वर्या चिकटे ही सुद्धा उच्च शिक्षित मुलगी आहे, ही सुद्धा आखाड्यात थांबलेली आहे. आणि एकंदरीतच राजकीय वारसा आणि वसासुद्धा हिला आहे, कारण सुशीलकुमारजी चिकटे यांचे वडील महादेवजी चिकटे हे सुद्धा राजकारणात सक्रिय होते, ते नगरसेवक राहिलेले आहेत. त्याच्यामुळं राजकारणाचा वसा, राजकारणाचा धडा आणि राजकारणाचं बाळकडू तिला या घरातूनच मिळालेलं आहे. सोबतच शिक्षणासारखी जोड तिच्यासोबत असल्यामुळं नक्कीच ती या प्रभाग क्रमांक 7चा कायापालट करू शकेल असा विश्वास सुशीलकुमार चिकटे यांनी आता व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता किती पाठीमागे राहते हे मात्र पाहावं लागणार आहे. आपल्याला जर काही वाटत असेल तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि आपला नवनवीन जर बातम्या, नवनवीन जर अपडेट्स पाहिजे असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. सुशीलकुमारजी, आपण आम्हाला प्रतिक्रिया दिलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.